नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मी बनवणार आहे मस्त असे कांद्याचे कुरकुरीत असे भजे। तर चला बनवूया। कांद्याचे भजे बनवण्यासाठी मी 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहेत। नंतर या कांद्यावरचे साल काढून घ्यायचे आहे। दोन्ही कांद्याची मी साल काढून घेतली आहे। नंतर हा कांदा पातळ असा चिरून घ्यायचा आहे। तर पातळ याच्या अशा चकत्या करून घ्यायच्या आहेत या कांद्याच्या। तर हा कांदा जेवढा पतला तुम्ही चिराल तेवढे छान असे कांद्याचे भजे तयार होतात। तर मी पतला कांदा तयार करून घेतला आहे। कांदा पतला तयार करून घेतला आहे। तर सर्व कांदा मी असा चिरून घेतला। नंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मिठामध्ये 10 मिनिटं हा कांदा असा झाकून ठेवायचा आहे। तर कांद्याला व्यवस्थित पाणी सुटू द्यायचं आहे। तर पाणी सुटल्यानंतर याच्यामध्ये ओवा टाकायचा आहे। तर ओवाने खूप छान भज्याला चव येते। ओवा टाकल्यानंतर खायचा सोडा टाकायचा चिमूटभर। तर चिमूटभर खायचा सोडा टाकायचा। खायचा सोडा टाकल्याने लवकर जिरतं अन्न। नंतर बेसन टाकायचं आणि बेसन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर या मिश्रणामध्ये पाण्याचा थोडासाही वापर करायचा नाही। चिमूटभर हळद टाकायची आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। तर या कांद्याला मीठ टाकल्यानंतर पाणी सुटतं। तर या पाण्यामध्येच हे कांदा व्यवस्थित मिसळला जातो। नंतर मी हिरवी मिरच्या 2-4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि आलं लसूणची पेस्ट बारीक वाटून घेतली। नंतर या भज्यामध्ये आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि कढलेलं तेल टाकायचं आहे। गरम केलेलं तेल टाकायचं आहे याच्यामध्ये। तर गरम तेल याच्यासाठी टाकायचं कारण कुरकुरीत होतात आणि जास्त तेलकट होत नाही त्यासाठी। तर ही टिप लक्षात ठेवा आणि व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करायचं आहे। तुम्हाला जर पाणी टाकायचं असेल तर थोडासा पाण्याचा शिलकावा मारला तरी चालेल। आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे भज्याचं मिश्रण। आणि थोडंसं बेसन टाकायचं, पाण्याचा शिलकावा मारायचा थोडासा आणि मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर तेल तापण्यासाठी ठेवायचं। तेल चांगलं तापवून घ्यायचं। तेल तापल्यानंतर तेलामध्ये छोटे छोटे असे भजे तळून घ्यायचे आहेत। थोडे थोडे भजे टाकायचे आणि हे भजे व्यवस्थित असे लालसर होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहेत। लाल रंग होईपर्यंत हे पकोडे तळून घ्यायचे आहेत। छोटे छोटे आकाराचे टाकायचे आणि व्यवस्थित असे लाल रंग कुरकुरीत होईपर्यंत हे पकोडे असे तळून घ्यायचे आहेत। तर खूप छान असे हे कांद्याचे पकोडे बनून तयार होतात आणि खूप मस्त लागतात। तर तुम्ही पावसाळ्यामध्ये नक्की हे पकोडे बनवून ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। जेव्हा चॅनलवरती नवनवीन रेसिपीज व्हिडिओ चॅनलवरती पडतील तेव्हा तुम्हाला सगळ्यात अगोदर बघायला मिळतील। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर सर्व कुरकुरीत असेच पकोडे तळून घ्या। तर मी सर्व परतन असं तळून घेतलं आहे। तर बघा ही रेसिपी अशी मी सर्व पकोडे तळून घेतले आहेत। तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। करते इतकुसाच आणला का रे? माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।